नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, गेल्या बुधवारी मी व्हिडिओ अपलोड केला होता, म्हणजे एक खास भाजी आणि याचा तुमच्या ज्वारीचा म्हणजे जोंधळ्याचा खिचडा. तर त्याच्यावर एक दोन कॉमेंट अशा आल्या होत्या की मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वापरली होती. तर एक दोन कॉमेंट आल्या होत्या की अरे तुम्ही पौरोहित्य करता आणि चातुर्मासात आलं लसूण खाता. एक लक्षात ठेवा, मी पौरोहित्य समाजाची गरज म्हणून करतो. मी कॉलेजवरती प्रोफेसर होतो, एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल होतो. तर त्यामुळे आणि त्याशिवाय माझ्या वाडवडिलार्जित हा व्यवसाय आमचा होता. माझे वडील मोठे ज्योतिषी होते, तर त्यामुळे तो वारसा माझ्याकडे आलाय, माझ्या मुलाकडेही आलाय. माझा मुलगा फार्मामध्ये PhD आहे, संशोधक आहे. पण तो सुद्धा कुणाला गरज पडली तर जाऊन सत्यनारायणाच्या पूजा बिजा सगळं श्राद्ध पक्षापासून सगळं काही करतो जाऊन. तर त्यामुळे आमचा हा व्यवसाय हा समाजाची गरज, लोकांची गरज म्हणून आहे. आणि आम्ही चातुर्मास बितुर्मास काहीही पाळत नाही. फक्त संकष्टी चतुर्थी आणि उपास आमचे एकादशा असतात त्या तेवढं आम्ही पाळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिचडी. तर एक कमेंट अशी आली होती की अरे नवरात्राच्या आधी तुम्ही खिचडी करताय, आधी नवरात्र झाल्याशिवाय खिचडी खायची नसते. तर काय आहे की ज्या काळामध्ये हे नियम बनले गेलेले होते त्या काळाचं वातावरण, त्या काळची समाजस्थिती आणि एकंदरीत पर्यावरण याला पूरक असं ते सगळं होतं. आज तसं काही, आज आम्ही घटकेत मी मुंबईत असतो, घटकेत सिंधुदुर्गात असतो, तर घटकेत आणखीन पुण्यात असतो. तर त्यामुळे मी काही कुठेही धरबंद बाळगत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे मी आणि बायको आम्ही दोघच जण इथे आहोत. मुलगा काय आमच्याबरोबर नसतो, तो बाहेरगावी असतो. तर त्यामुळे आमच्याकडे काय करू ह्या बायकोच्या प्रश्नाला 99 वेळा उत्तर हे खिचडी असं असतंय. कारण ती अतिशय बनवायला सोपी, झटपट होणारी आणि चविष्ट अशी असते. त्यामुळे आम्ही हे धरबंद पाळत नाही. जे पाळत असतील त्यांनी जरूर पाळावेत, आम्ही पाळत नाही, त्याबद्दल क्षमस्व. असो, आज स्वयंपाकाची तेव्हा आज भाजी करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. सौभाग्यवतीने सांगितलेलं आहे आज भाजी तुम्ही करायची, पोळ्या मी करेन. तर त्यामुळे आता आज मी माझी आई जसं करायची तशा प्रकारची भेंडी म्हणजे भरली भेंडी फ्राय ही भाजी मी करणार आहे. आणि तुम्हालाही दाखवतो मी करतोय, तर तुम्ही बघा. तर भरली भेंडी फ्राय करण्याकरता आपल्याला लागणार आहे भेंडी. आता ही जी भेंडी आहेत, ही भेंडी म्हणजे खरोखर ज्याला लेडी फिंगर म्हणतात, म्हणजे ही बघा, ही करंगळी एवढं इतक्या आकाराची जर भेंडी तुम्हाला मिळाली तर म्हणजे तुमचं नशीबच खरोखर. आमच्याकडे ही काही मिळत नाहीत. आमच्याकडे ही मोठ्या प्रकारची अशी भेंडी मिळतात. ही बघा, ही अशी, हे एवढा एक मोठा भेंडा आहे, पण हा कोवळा आहे. आता हे भेंडीचं जे टोक आहे, हे टोक असं तोडून बघायचं, सहजगत्या आणि टुक्क असा आवाज होऊन हे तुटलं तर हा कोवळा आहे असं समजायचं आणि अशी भेंडी घ्यायची. आणि या भेंडीचे मी असे हे 4 कापं केलेली आहेत. ही बघा, 4 भागात. आधी मला भेंडीचे 2 तुकडे भाग केले, मोठा आहे कारण, आणि मग याचे 4 भाग केलेले आहेत. आता ही भेंडी मी आधी धुतली, मग स्वच्छ पुसली आणि मग ही चिरून अशी ठेवलेली आहे. तेव्हा ही भेंडी, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भरायला मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी 1 वाटी खोबरं, ही चांगली आपली प्रिय मैत्रीण 1 बचकभर अशी कोथिंबीर, हे आलं, 1 लसणीचा कांदा छोटा, 2 मिरच्या, या अत्यंत तिखट आहेत. तुम्हाला जसं तिखट सोसेल त्या प्रमाणात या मिरच्या घालायच्या आहेत. आणि अर्ध लिंबू असं मी घेतलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ आणि फोडणीला तेल. आता आपण सर्वात प्रथम ह्या आलं, लसूण, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे. चला, तेव्हा मंडळी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या लसणी घालूया. हे आलं आपण सालं काढून बारीक करून ठेवलंय. या 2 मिरच्या
हे 1 वाटी खोबरं, ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, हा वरून पिळलेला आहे, आणि चवीपुरतं मीठ हे आपण याच्यात घालणार आहोत. हे चवीपुरतं मीठ आपण घातलेलं आहे. तेव्हा आता पाणी न घालता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. ह्याच्यात पाणी घालायचं नाहीये बिलकुल. तेव्हा मंडळी हे बघा, ही अशी आपण ही चटणी सदृश पेस्ट करून घेतलेली आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ बीठ सगळं व्यवस्थित घातलेलं आहे. तेव्हा आता ही भेंडे हे आपण हे असे भरून घेऊया. याच्यामध्ये जरा जरा चटणी ही अशी भरायची. मी हे भेंडे भरून घेतो. थोडा कष्ट आहे पण फळ चांगलं मिळेल. तेव्हा मंडळी हे बघा, या अशा पद्धतीनं हे सगळे भेंडे मी भरून घेतलेले आहेत. आणि आता याची आपल्याला फोडणी तयार करायची. तर ह्या पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलंय. ह्याच्यामध्ये पाण्याचा आपण थेंब वापरणार नाही आहोत, त्यामुळे तेल मी जरासं जास्त घेतलंय. म्हणजे 2 टेबलस्पून हे तेल आहे. आता त्याच्यामध्ये ही आपण पहिल्यांदा घालणार आहोत मोहरी. मोहरी तडतडलेली आहे. आता त्याच्यामध्ये घालतोय आपण हे 1 चमचा हळद आणि पाव चमचा हिंग असा घातलेला आहे. गॅस केलेला आहे बारीक. आणि त्याच्यामध्ये आता आपण आपले हे भेंडे आहेत, हे भेंडे आपण सोडून घ्यायचे आहेत या पद्धतीनं. आता हे भेंडे आपण या तेलामध्ये सोडलेले आहेत फोडणीमध्ये. आणि आता हे असे परतून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे परतून घ्यायचे. आणि त्यानंतर वास कसा छान येतोय या फोडणीमध्ये हे पडल्याचा. आता हा जो उरलेला मसाला आहे, हा उरलेला मसाला सुद्धा त्याच्यावरती घालून टाकायचा आहे. तो काही ठेवायचा नाही. पाणी मात्र बिलकुल वापरायचं नाहीये. तेव्हा आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण 5 मिनिटांनी याच्याकडे येऊन बघूया काय येते. तेव्हा मंडळी 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे आपण झाकण आता या ठिकाणी काढलेलं आहे. आता बघा, तुमच्या लक्षात येईल की हे बऱ्यापैकी आता शिजत आलेलं आहे. आता आपल्याला शिजवायचं, त्याच्या बरोबरीने हे यातलं पाणी देखील खडखडीत करायचं आहे. तर त्यामुळे हे असं परतून घ्यायचं आणि नंतर हे आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही. मंद आचेवरती हे असंच दर 5-5 मिनिटांनी हलवत राहायचं आणि बऱ्यापैकी खडखडीत करून घ्यायचं आहे. तेव्हा मंडळी 20 मिनिटं दर 5 मिनिटांनी परतून अशा रीतीनं 20 मिनिटं आपण मंद आचेवरती खरपूस भाजलेलं आहे. तेव्हा हा प्रकार तयार झालेला आहे. हा बघा कसा सुंदर झालेला आहे हा भेंडी मसाला फ्राय. तेव्हा मंडळी
हा होता भेंडी मसाला फ्राय, माझी आईची ही रेसिपी. अतिशय सुरेख करायची माझी आई. मी सुद्धा तशीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशी काय झाली आहे ते खाल्ल्यावर कळेल. म्हणजे आमचे सौभाग्य होते, नंतर जेवताना चव बघून आम्हाला सांगेलच, पण तो लांबचा भाग आहे. तेव्हा मंडळी, ही भेंडी मसाला फ्राय तुम्ही पोळी बरोबर, म्हणजे तुमच्या चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा आमटी भाताबरोबर, वरण भाताबरोबर किंवा नुसतेच असेच येता जाता गंमत म्हणून खाऊ शकता. कारण शेवटी भेंडी आहे तुमची, करणार आहात तुम्ही, आणि त्यामुळे खायचं कसं हे देखील तुम्हीच ठरवायचंय काय. पण मंडळी, एक लक्षात ठेवा, ती करायला विसरू नका. ही रेसिपी जरूर करा. कशी झाली ते मला कळवा कमेंटमध्ये. आणि आता मी हा व्हिडिओ थांबवतोय. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.